हाय, वेलकम टू माय चॅनल. शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल होता आमच्यासाठी स्पेशल संडे आणि थंडीसुद्धा खूप आहे. गारठासुद्धा होता. त्यामुळे विचार केला की कुठेतरी आपण या गारठ्याचा, इकडे होतं वाटते थंडीचा आस्वाद कोळंब्याचं घ्यावं. आहे ना? तर साळभाऊची होती ट्रिप आणि ते चालले होते केळझरला. तर आम्हीसुद्धा प्लॅन केला की तुम्ही जर चालले असाल तर आम्हालासुद्धा त्या ठिकाणी घेऊन चला. तर आम्ही सर्वांनी प्लॅन केला आणि निघालो केळझरच्या मार्गाने. तर मध्ये पहा आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो कारण त्यांची ट्रॅव्हल्स ट्रिप होती. त्यांच्या कोचिंगची ट्रिप होती त्यामुळं ते इथे आले होते आणि आम्हाला बायपासवरून पिकअप करणार होते. तर आम्ही त्यांच्या ट्रॅव्हल्सची वाट बघत होतो. तर मला दिसला एक कबूतर. कबूतरी असं वाटलं की तो पाळीव असला पाहिजे पण की माहिती नाही, आयडिया नव्हती. तर त्याला मी पकडायचा प्रयत्न केला. बराच वेळ त्याच्या पकडण्यात गेला पण तो काही सापडला नाही. तरीसुद्धा वाटलं की हा काही उडत नाही आहे म्हणजे याचा अर्थ आपल्यासोबत कनेक्शन असलं पाहिजे. तर तो काही सापडला नाही. तो उडून चालला गेला. नंतर हे बघा आमची ट्रॅव्हल्स आली तर आम्ही इथं बसलो आहे आणि नंतर काय झालं बघा. तर केळझर हे खूप प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी तलावसुद्धा आहे. तर आम्ही आता या ठिकाणी पोहोचलो आहे. केळझर या विदर्भातला गणपती म्हणतात त्याला. इथे पोहोचलेलो आहे आणि त्याची शाळेची जी मुलं होती त्यांना घेऊन आम्ही चाललो आता मंदिरामध्ये. तर गावातूनच एक छोटा रस्ता आहे. गाडी काही जाऊ शकत नाही आतमध्ये कारण खूप छोटा रस्ता होता. ट्रॅव्हल्स जाणं अशक्य होतं. तर सर्व मुलं घेऊन आम्ही चाललेलो आहे गणपतीच्या मंदिरात. तर मध्ये मला एक काय इंटरेस्टिंग एक सवारी भेटली. तर बघा त्या ठिकाणी मी बसलेलो आहे. इथे मला भेटली आहे एक बैलगाडी. तर जात होती. म्हटलं चला आता इथं बसून खूप लांब मंदिर आहे. असं तर भेटते मी का कुणाला त्या भेटत? बैलगाडीमध्ये शहरात बसलो नाही भेटत आणि आमच्या. चाललो आहे मंदिराच्या चला. वाटेवरती. बघा किती सुंदर. कारण बैलगाडी मी बसलो खूप दिवस झाले. लहानपणी बसलो होतो कधीतरी मामाच्या गावाला. तर काही चान्स मिळाला नाही. तर बरेच दिवसानंतर हा एक क्षण आला किती माझ्या वर्षानं आयुष्यात बसलो. की बैलगाडीमध्ये बसण्याचा आणि त्याचा आनंद घेण्यासाठी. तर बघा मी इथे छान मस्त बैलगाडीमध्ये बसलो आणि व्हिडिओ घेत 2-4 आहे. रील तर बनते आता. ट्रिपमधील बाकी मुलं मागून मागून येत होते आणि त्याला एक नशीब पाहिजे की असा सुंदर प्रवास आपल्याला घडत आहे. तर बघा समोर आहे मंदिर आणि बैलगाडी चालली आहे आपली हो, सगळे. हळूहळू मंदिराच्या दिशेने. मजा येत होती कारण असा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल असं मला वाटलं नव्हतं. मधील पण थंडी ते आणि लाकडाचं छान चाक मस्त हे असं लोखंड केलं. सांगड जमली होती थंडी आणि सुट्टीची. तर म्हटलं चला आता फुल एन्जॉय करा. तर आम्ही चाललो आता मंदिराच्या राईडला. हे मंदिर मलाही माहीत नव्हतं. फक्त मी नाव ऐकलं होतं केळझरचं. त्याचं दर्शन कधी घेतलं नव्हतं. तर सगळ्यांनी विचार केला की चला आपण कधी पाहिलंच नाही आहे तर जाऊन पाहूया आणि इथलं जे काही गणपतीचं आहे दर्शन आहे. मग खरंच तुम्ही कधी विचार कराल तिथे बाहेर जाण्याचा तर केळझर खूप जवळ चांगला पर्याय आहे. ते पवनारपाशीच आहे आणि तिथे पवनारचा आश्रम आहे बाबाबाई आश्रम ते तुम्हाला पाहता येईल आणि त्याचबरोबर केळझरचं प्रसिद्ध मंदिर सिद्धिविनायक मंदिर पाहता येईल. मंदिर कुठे तुम्ही भाऊ? खरंच आवर्जून या आणि इथला हा सुंदर परिसर अनुभवा कधी. तर बघा आता आलो आहे मी या मंदिराच्या पायथ्याशी. इथून आता वरती चढण आहे. पायऱ्या आहे खूप साऱ्या. त्या चढूनच आपल्याला वरती त्या पहिले मंदिरात जेवण जावं दिसून लागेल. राहिलं. तर ह्या मुली होत्या. मुलींची ट्रिप ती सहल होती. तर याच्यासोबत आम्ही चाललेलो आहे. आता ह्या समोरच्या त्या गोष्टी मजा हसी सर्व काही खूपच एक्साइटमेंट होतं की कसं काय असेल कारण तिकडेच आहे टेकडीवरती तळं आहे. तळ्याचंही तुम्हाला दाखवतो व्ह्यू जर माझ्या कॅमेऱ्यामध्ये आला असेल तर. तर आम्ही इथे चढतो आहे गणपतीच्या मंदिरात. सगळेजण आनंदी होते. मुलांची मस्ती त्यांची हसी मजा सर्व होतात. तर बघा आता शेवटचे मुलं येत आहेत. बरेच मुली होत्या आणि त्यासोबतच आम्ही पण इथे आलो आहे. तर तिथे दिसते की त्या ठिकाणी पहा खूप सुंदर मंदिर आहे माझं. तर आता आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. या ठिकाणी सर्व शाळेचे मुलं जमा झाले आहेत. हे माझे साळभाऊ आहेत आणि ही माझी साडी आहे. तर सगळंच मिळून आम्ही प्लॅन केला होता. फॅमिली पूर्ण मेंबर्स आले होते आणि चला म्हटलं संडे स्पेशल आहे तर सर्व काही एन्जॉय करू. तर या ठिकाणी हा जो परिसर आहे या परिसरात सगळ्यांनी आपले शूज जमा केले आणि आता आम्ही निघालो आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. परिसर खूप मोठा आहे
आणि खूप शांतता पूर्ण इथे व्यवस्था आहे. तर खरंच जर तुमचं मन झालं तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता विदर्भाचा गणपती म्हणून. तर आता आम्ही दोघंही चाललो आहे पहा मंदिराच्या दर्शनाला. तर वरती खूप लंब्या लंब्या पायऱ्या आहेत आणि चाललो आहे दर्शनाच्या ओढीने आणि आता ह्या गाभाऱ्यात पोचलो मंदिराच्या. इथे बघा खूप मोठा वरती खूप हायेस्ट हाईटवरती सर्व हे आहे. या ठिकाणी मोठा परिसर आहे. तर गणपतीचा गाभारा आणि त्याचा जो परिसर आहे तुम्हाला दाखवितो माझ्या व्हिडिओच्या मार्फत. हा पाठीमागचा भाग आहे गणपतीच्या. या ठिकाणी बाजूला तळंसुद्धा आहे त्या साईडला. नंतर आतमधला गाभारा पहा किती सुंदर आहे. बऱ्याचशा अष्टविनायकाच्या मूर्ती इथे स्थापित केलेल्या आहे. पुरातन एक मंदिर विष्णूची मूर्ती आहे इथे उत्खनात म्हणून याचं कसं आहे महत्त्व खूप आहे. हे बघा अष्टविनायक दर्शन तुम्हाला घडवितो माझ्या व्हिडिओच्या मार्फत. हे अष्टविनायक दर्शन विदर्भातला गणपती विदर्भातलं महाविष्णू दर्शन खूप चांगलं आहे खरंच. केळझरचं येऊन पहा तुम्ही एक वेळा तरी. हा आहे त्याच्या इकडला परिसर. यामध्ये बरेच मंदिर आहेत. गजानन महाराजचं मंदिर आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे. तर तिथे आता गुरुवार सुरू आहे मार्गशीर्ष महिन्याचे. तर लक्ष्मीचं मंदिर असल्यामुळे तिथे अभिषेक आणि सत्यनारायण जे काही आहे पूजाविधी होत होती ते तुम्हाला दाखवतो जर माझ्या व्हिडिओमध्ये आले असेल तर. तर मुलं सर्व एक्सायटेड होते आणि सगळ्यांनी घेतलं आता आईपाईंना गणपती महाराजचे दर्शन. हे बघा तुम्हालाही घडवतो माझ्या व्हिडिओच्या मार्फत सिद्धिविनायकाचे दर्शन केळझर इथे. हे बघा किती सुंदर गणपती आहे ना. पाहताच मला असं वाटलं की ते जावंच नाही, इथंच बसून राहावं. खूपच सुंदर वाटलं होतं मंदिर ते. जागृत मूर्ती आहे. तर अशा पद्धतीने आमचं झालं गणपती महाराजचं दर्शन. चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.